Welcome students in HM College Karad. Myself Pawar. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to study various techniques in tissue culture. First is micropropagations, second somatic cell genetics, anther culture, embryo rescue, organelle transfer, and last is transgenic plants. Now today's lecture we start methodology involved in plant tissue culture. आता प्लांट टिश्यू कल्चर म्हणजे जी टिश्यू कल्चर टेक्निक आपण बघितली होती त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळे आपण काय बघितले होते तर टेक्निक्स बघितल्या होत्या. कशा प्रकारे ते एक्सप्लांट असेल ते ट्रान्सफर केलं जातं त्याच्यासाठी असेल तो मीडिया प्रिपरेशन असेल, मायक्रो प्रोपागेशन असेल, सोमॅटिक सेल जेनेटिक्स असेल, आंतर कल्चर असेल, एम्ब्रियो रेस्क्यू असेल, हे पॉइंट्स काय केले होते बघितले होते. तर मेथडॉलॉजी इन्व्हॉल्वड इन प्लांट टिश्यू कल्चर तर आता वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मीडियम प्रिपरेशन असेल, प्लांट प्रिपरेशन असेल, ट्रान्सफरिंग द प्लांट मटेरियल टू द टिश्यू कल्चर मीडियम ते काय करणार आहे आपण बघणार आहे. तर बघा दिस प्रोसेस इन्व्हॉल्व यूज ऑफ स्मॉल पीसेस ऑफ अ गिवन प्लांट टिश्यू. वन्स द टिश्यू इज ऑब्टेन्ड it is then cultured conditions so as to prevent various types of microorganisms from affecting the processes. म्हणजे ज्या मेथड्स आपण यूज करणार आहे त्याच्यामध्ये एक्सप्लांट असेल ते प्रिपेअर करणं. तर आता काय काय यूज केलं जातं टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये आपण इन विट्रो काय करणार आहे तर जे प्लांट असतील न्यू प्लांट काय करणार आहे ग्रो करणार आहे. एका टिश्यू पासून काय करणार आहे आपण तर ते प्लांट्स ग्रो करणार आहे. मग हेल्दी प्लांट सिलेक्ट करणं, त्याचं जो लागणारा पार्ट आहे आपल्याला म्हणजे असं रूट असेल, शूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल, आपण काय करतो तर त्याच्यापासून एक्सप्लांट प्रिपेअर करतो. ते कट केलं जातं आणि जो डॅमेज झालेला पार्ट आहे तो काय केला जात नाही, यूज केला जात नाही. तर आता बघा फर्स्टली आपण काय करणार आहे तर ग्लासवेअर्स काय करणार आहे स्टरीलाइज करून घेणार आहे. ग्लासवेअर्स. नेक्स्ट मीडिया असेल अँड थर्ड एक्सप्लांट. तर ग्लासवेअर जे असेल ते काय केलं जातं स्टरीलाइज करून घेतलं जातं. स्टरीलाइज इन ऑटोक्लेव और ड्राय हीट. म्हणजे एकतर याला काय केलं जातं ऑटोक्लेव मध्ये स्टरीलाइज केलं जातं किंवा ड्राय हीटनी काय केलं जातं हे जे ग्लासवेअर्स आहेत जे आपण यूज करणार आहे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम करून घेणार आहे ते काय केलं जातं तर स्टरीलाइज करून घेतलं जातं. नेक्स्ट मीडिया असेल ऑटोक्लेव कंपोनंट्स जी ॲडजस्ट पीएच म्हणजे जे जिब्रालिक ॲसिड असेल किंवा ऑटोक्लेव कंपोनंट्स ते काय केलं जातं त्याचा पीएच जो आहे तो काय केला जातो ॲडजस्ट केला जातो. एक्सप्लांट आहे त्याचं काय केलं जातं सरफेस स्टरीलायझेशन केलं जातं. जेव्हा आपण एक्सप्लांट प्रिपेअर करत असतो तेव्हा काय केलं जातं जो टेबलवरती ज्या टेबलवरती तुम्ही काय करत असता एक्सप्लांट प्रिपेअर करत असता तो सरफेस स्टरीलाइज काय केला जातो आधी करून घेतला जातो आणि त्याच्यानंतर काय केलं जातं एक्सप्लांट प्रिपेअर केलं जातं सरफेस स्टरीलायझेशन. मीडिया ऑटोक्लेव. नेक्स्ट रॅप इन ब्राउन पेपर. आता जेव्हा आपण काय करणार आहे ग्लासवेअर्स यूज करतोय ते स्टरीलाइज करून घेतोय. स्टरीलाइज केल्यानंतर काय केलं जातं तर त्याला रॅप केलं जातं कशाने तर ब्राउन पेपरनी काय केलं जातं हे जे ग्लासवेअर्स आपण यूज करणार आहे कोनिकल ग्लास असतील, पेट्री प्लेट्स असतील, टेस्ट ट्यूब्स असतील त्या काय करणार आहे आपण तर इथे स्टरीलाइज करून घेतल्यानंतर ब्राउन पेपरनी काय करणार आहे रॅप करणार आहे. नेक्स्ट ऑटोक्लेव केल्यानंतर मीडिया त्याच्यामध्ये ॲड काय करणार आहे तर अगार सॉलिड और लिक्विड
पोर इन कल्चर वेसल्स, म्हणजे जो आपण मीडिया प्रिपेअर करणार आहे आता ते स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहे. मीडिया प्रिपरेशन असेल त्याच्यामध्ये काय ॲड केलं जातं, तर हे आगार जे आहे ते कशासाठी केलं जातं, इट्स अ सॉलिडिफिकेशन एजंट. म्हणजे आगार जे यूज आपण करणार आहे ते काय करणार आहे, जो मीडिया आपण प्रिपेअर करतोय तर सॉलिडिफिकेशन करण्याचं काम कोण करत आहे, तर हे आगार करत असतं. नेक्स्ट एक्सप्लांट, त्याचं सरफेस स्टरिलायझेशन झालेलं आहे, हे रॅप केलेले आहेत पेपरमध्ये. नेक्स्ट जे आहे लॅमिनार एअर फ्लो. आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय करणार आहे, तर लॅमिनार एअर फ्लोमध्ये काय करणार आहे, जे एक्सप्लांट आपण प्रिपेअर केलेलं आहे ते एक्सप्लांट काय केलं जातं, ट्रान्सफर टू दी मीडिया. त्या मीडियावरती काय करणार आहे, आपण ट्रान्सफर करणार आहे. ग्रोथ कल्चर असेल, डिफरन्सिएशन असेल अँड सब कल्चर इफ नेसेसरी. नेक्स्ट द फॉलोइंग ऑफ जनरल प्रोसिजर्स टू द प्लांट टिश्यू कल्चर. आता वेगवेगळ्या मेथडॉलॉजी आपण याच्यामध्ये बघतोय. फर्स्ट मेथड आहे ती आहे मीडिया प्रिपरेशन. फर्स्ट इज मीडिया प्रिपरेशन. आता जे MS मीडिया आपण म्हणतोय, मोराशिगे और स्पूग मीडिया असेल, न्यूट्रिएंट मीडिया असेल, तो काय केला जातो, तर यूज केला जातो. तर बघा, द ॲप्रोप्रिएट मिक्सचर इज मिक्स्ड विथ डिस्टिल्ड वॉटर अँड स्टीर्ड while adding appropriate amount of sugar and sugar mixture. म्हणजे काय केलं जातं, हा मीडिया प्रिपेअर करताना त्याला डिस्टिल वॉटर यूज केलं जातं आणि त्या डिस्टिल वॉटरमध्ये काय केलं जातं, तर शुगर अँड शुगर मिक्सचर काय केलं जातं, ॲड केलं जातं आणि ते स्टर करत ठेवलं जातं. हिअर सोडियम हायड्रॉक्साईड और हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड टू ॲडजस्ट द pH. त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड असेल, हायड्रोक्लोराईड असेल, हे कशासाठी यूज केले जातात, तर त्याच्यातला pH जो ॲडजस्ट करण्यासाठी काय केलं जातं, हे दोन केमिकल्स यूज केले जातात. नेक्स्ट आहे कंटेन्स यूज्ड द विल डिपेंड ऑन द प्लांट अँड कल्चर्ड अँड नंबर ऑफ टिश्यू टू बी कल्चर्ड. म्हणजे जे कंटेंट्स आहेत, आता आपण कोणता मीडिया प्रिपेअर करणार आहे, MS असेल, न्यूट्रिएंट मीडिया असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया काय केले जातात, तयार केले जातात. त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, याची प्रिपरेशन करणार आहे. नेक्स्ट अगर इज ॲडेड टू द मिक्सचर हीट अँड स्टीर्ड टू डिझॉल्व. म्हणजे काय केलं जातं, ते आपण डिस्टिल्ड वॉटरमध्ये त्याचं pH ॲडजस्ट करून घेतल्यानंतर काय करतो, तर ते अगर काय केलं जातं, त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, ते स्टर केलं जातं आणि स्टर केल्यानंतर काय केलं जातं, तर ते डिझॉल्व होईपर्यंत काय करत राहायचं, तर ते स्टर करत राहायचं आहे. नेक्स्ट आफ्टर कूलिंग द वॉर्म मीडियम इज पोर्ड इनटू पॉलीकार्बोनेट ट्यूब्स. म्हणजे काय केलं जातं, जेव्हा तुम्ही मीडिया प्रिपेअर करत असता, मीडिया प्रिपेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे शुगर मिक्सचर असेल डिस्टिल्ड वॉटरमध्ये, नंतर हायड्रो ऑक्साईड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड हे काय केलं जातं, pH ॲडजस्ट करण्यासाठी यूज केलं जातं. त्याच्यामध्ये नंतर जो मीडिया तुम्ही यूज करणार आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये कंटेंट यूज केले जातात आणि ते कंटेंट यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये आगार ॲड केलं जातं आणि आगार ॲड केल्यानंतर ते डिझॉल्व केलं जातं आणि डिझॉल्व केल्यानंतर ते कशामध्ये पोअर केलं जातं, ज्या तुम्ही वेसल्स यूज करणार आहे, टेस्ट ट्यूब असेल और पेट्री प्लेट्स, म्हणजे तुम्ही टेस्ट ट्यूब यूज करताय की पेट्री प्लेट्स यूज करताय, त्याच्यावरती काय केलं जातं, तर तुम्ही त्याच्यामध्ये तो आपण प्रिपेअर केलेला मीडिया काय केला जातो, पोअर केला जातो आणि पोअर केल्यानंतर तो कूल होण्यासाठी, थंड होण्यासाठी काय केला जातो, ठेवला जातो. विथ लिड्स सिटिंग ऑन द ट्यूब्स, द ट्यूब्स आर प्लेस्ड इन प्रेशर कुकर अँड स्टरिलाइज्ड फॉर 20 मिनिट्स. आणि काय केलं जातं, जेव्हा तुम्ही पेट्री प्लेट्स किंवा टेस्ट ट्यूबमध्ये काय करताय, तर मीडिया पोअर करताय, पोअर केल्यानंतर काय केलं जातं, तर ह्या ज्या टेस्ट ट्यूब असतील त्या कशामध्ये ठेवल्या जातात, स्टरिलाइज करण्यासाठी फॉर 20 मिनिट्स, 20 मिनिटासाठी काय केलं जातात, ह्या सगळ्या टेस्ट ट्यूब स्टरिलाइज केल्या जातात. नेक्स्ट आहे प्लांट प्रिपरेशन. तर आता इथे मीडिया आपला काय झालेला आहे, प्रिपेअर करून झालेला आहे. नंतर सेकंड मेथड जी आहे ती काय आहे, तर प्लांट प्रिपरेशन. प्लांट प्रिपरेशन cut the plant part into a small pieces
cauliflower can be cut florets of about. On the other hand, such parts as a African violet leaves can be used as a whole. म्हणजे जे आफ्रिकन व्हायलेट लीव्स जे असतात ते काय केले जातात, होल लीव्स ते काय केले जातं, यूज केलं जातं. किंवा जे कॉलीफ्लॉवर्स असतील त्याचे काय केले जातात, तर फ्लोरेट्स यूज केले जातात. आणि दुसरं तुम्ही कोणतं जर एखादं प्लांट घेतलं असेल तर ते काय केलं जातं, ते कट इनटू अ स्मॉल पीसेस. स्मॉल पीसमध्ये काय केलं जातं, तर ते कट केले जातात. युजिंग अ डिटर्जंट अँड वॉटर वॉश द प्लांट पार्ट ऑफ अबाउट 20 मिनिट्स. आणि काय केलं जातं, जेव्हा तुम्ही ते एक्सप्लांट तयार करत असता ते जे कट केलेले स्मॉल पीसेस असतात ते काय केले जातात, डिटर्जंट असेल त्यांनी काय केले जातात, 20 मिनिटसाठी वॉश केले जातात. नेक्स्ट, ट्रान्सफर द प्लांट पार्ट इनटू अ स्टरिलाइज्ड लीव इनटू अ 20 मिनिट्स. ट्रान्सफर द प्लांट पार्ट इनटू अ स्टरिलायझेशन क्लोरॉक्स सोल्यूशन, शेक फॉर मिनिट्स अँड लीव इनटू अ 20 मिनिट्स. आणि क्लोरॉक्स सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर 20 मिनिट्ससाठी काय केले जातात, तर ते स्टरिलाइज केले जातात. नेक्स्ट, युजिंग अ लीड जेंटली डिस्कार्ड अँड क्लोरॉक्स अँड रिटेन द प्लांट पार्ट कंटेनर अँड देन कॅप द कंटेनर. काय केलं जातं, जे तुम्ही प्लांट प्रिपेअर्ड आहे ते काय केलं जातं, स्मॉल पीसेसमध्ये एखादं प्लांट घेतलं असेल तर ते कट केलं जातं. कट केल्यानंतर डिटर्जंट यूज केला जातो. डिटर्जंटमध्ये काय केलं जातं, फॉर 20 मिनिट्ससाठी काय केले जातात, ते वॉश करून घेतले जातात, स्टरिलाइज करून घेतले जातात. आणि नंतर क्लोरॉक्स सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये टाकून काय केलं जातं, शेक केलं जातं फॉर 20 मिनिट्स. नेक्स्ट, थर्ड मेथड आहे ट्रान्सफरिंग द प्लांट मटेरियल टू टिश्यू कल्चर मीडिया. ट्रान्सफरिंग the plant material to a tissue culture medium. Tissue culture medium. ही लास्ट स्टेप आहे म्हणजे मेथड आहे. फर्स्ट मेथड होती की काय होतं, आपण मीडिया प्रिपरेशन केलं आहे. सेकंड स्टेपमध्ये काय करतोय, प्लांट प्रिपेअर करतोय. प्लांट मटेरियल जे असेल ते काय करणार आहे, प्रिपेअर करणार आहे. नंतर ट्रान्सफरिंग द प्लांट मटेरियल टू अ टिश्यू कल्चर मीडियम, म्हणजे मीडिया प्रिपेअर केला, तो स्टरिलाइज करून घेतला. स्टरिलाइज केल्यानंतर प्लांट मटेरियल प्रिपेअर केलं, ते स्टरिलाइज करून घेतलं. आणि थर्ड जे आहे ते आपण आता काय करणार आहे, ते प्लांट मटेरियल जे असेल ते ट्रान्सफर इनटू अ टिश्यू कल्चर मीडियम. ते जेव्हा त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे, तेव्हा कसं केलं जातं, तर ते लॅमिनार एअर फ्लोच्या अंडर काय केलं जातं, तर ते ट्रान्सफर केलं जातं. बघा, अबाउट 70% अल्कोहोल सोल्युशन बी युज्ड स्टरिलायझेशन ऑफ द इक्विपमेंट्स अँड कंटेनर्स युज्ड. म्हणजे 70% अल्कोहोलनी काय केलं जातं, सगळं स्टरिलाइज करून घेतं. जे तुम्ही इक्विपमेंट्स यूज करणार आहे त्याच्यासाठी फोर्सेप असेल, जे पेट्री प्लेट्स असतील त्या काय केल्या जातात, तर 70% अल्कोहोलनी काय केलं जातं, स्टरिलाइज केलं जातं. आपले हँड जे असतील ते सुद्धा काय केले जातात, 70% जे अल्कोहोल आहे त्यांनी काय केले जातात, स्टरिलाइज केले जातात. नेक्स्ट, ओपन द कंटेनर अँड पोअर स्टराइल वॉटर, कवर हब अँड कंटेनर, cover with a sterile lid, again shake the container for 2 to 3 minutes and order wash the tissue and remove the bleach, pour water and repeat this 3 times. हेच काय केलं जातं, 3 वेळा काय केलं जातं, तर ते रिपीट केलं जातं. म्हणजे आपण जेव्हा जे पोअर केलेलं असेल, मीडिया आपण काय केलेलं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये व्हेसलमध्ये काय केलेलं आहे, तर पोअर केलेलं आहे. आणि आपण हे जे आता काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे प्लांट मटेरियल इनटू अ कल्चर मीडियममध्ये काय करणार आहे, ट्रान्सफर करतो. तर ते काय केलं जातं, अंडर द लॅमिनार एअर फ्लो काय केली जाते, ही सगळी प्रोसेस केली जाते. नेक्स्ट, युजिंग द स्टराइल ब्लेड कट द प्लांट मटेरियल स्मॉलर पीसेस अबाउट 2 to 3 millimeter across, avoiding the parts that have been damaged by bleach. आणि जेव्हा जे डॅमेज झालेले स्मॉल कट केलेले आपण प्लांट पार्ट असतील ते काय केले जातात, यूज केले जात नाही. युजिंग स्टराइल फोर्सेप प्लेस अ सेक्शन ऑफ द
प्लांट इनटू द मीडियम. आणि जी आपण फोर्सेप यूज करणार आहे ती काय केलेली असेल तर स्टरिलाइज केलेली असेल आणि ती काय करणार आहे आपण त्या फोर्सेपनी काय करतो पुट आउट करतो. जे प्लांट मटेरियल आपण कशामध्ये ठेवलेलं आहे क्लोरॉक्स सोल्युशन वगैरे असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं ठेवलं जातं आणि त्याच्यामधून काय केलं जातं तर ते पुट आउट केलं जातं आणि ट्रान्सफर कशामध्ये केलं जातं तर जो आपण मीडिया यूज केलेला आहे कल्चर मीडिया त्याच्यामध्ये काय केलं जातं ट्रान्सफर केलं जातं. नेक्स्ट रिप्लेस द लीड कॅप अँड क्लोज टाईटली. आणि नंतर काय केलं जातं त्याच्यावरचं टेस्ट ट्यूबला जे लीड असेल किंवा कॅप असेल ती काय केली जाते लावली जाते. नेक्स्ट दिस प्रोसिजर विल बी रिझल्ट इन द डेव्हलपमेंट ऑफ कॅलस. म्हणजे या प्रोसेस नंतर काय होतं तर डेव्हलपमेंट कशाची होते तर कॅलसची डेव्हलपमेंट होते. नेक्स्ट विच द प्रोड्युसेस शूट आफ्टर अ फ्यू वीक्स. आणि काही दिवसातच शूट अँड रूटची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. आणि रूट अँड शूटची डेव्हलपमेंट झाली होल प्लांट डेव्हलप झालं की काय केलं जातं तर ते ट्रान्सफर इंटू पॉलिथिन बॅग्स आणि पॉलिथिन बॅग्स नंतर काय केलं जातं तर ते फील्डमध्ये ट्रान्सफर केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे आता बघा ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. advantages or disadvantages of tissue culture technique. तर आता याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. तर ॲडव्हान्टेजेस काय बघूया. फर्स्ट इज लार्ज स्केल मल्टिप्लिकेशन्स अँड डेव्हलपिंग ट्रू प्लांट्स इन लेसर टाइम अँड स्मॉल स्पेस. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये आपण काय करू शकतो किंवा कमीत कमी वेळेमध्ये आपण काय करू शकतो तर हे नवीन प्लांट्स आपण काय करू शकतो जास्त प्रमाणात ग्रो करू शकतो. प्रोडक्शन ऑफ डिसीजेस फ्री प्लांट्स राउंड द इयर पॉसिबल ऑफ क्लायमेट. म्हणजे प्रोडक्शन ऑफ डिसीजेस फ्री प्लांट्स म्हणजे जेव्हा आपण याचं प्रोडक्शन करणार आहे तेव्हा काय केलं जातं तर डिसीजेस फ्री प्लांट्स काय केले जातात तयार केले जातात. नेक्स्ट प्रोडक्शन ऑफ द प्लांट्स इज पॉसिबल. आणि जास्त प्रमाणात आपण काय करू शकतो प्लांट्स त्याचं उत्पादन जे आहे ते काय करू शकतो आपण वाढवू शकतो. नेक्स्ट हायली बेनिफिशियल फॉर प्लांट्स वेअर रेग्युलर प्रोपागेशन इज डिफिकल्ट. एक्झाम्पल क्रॉप लाईक शुगर केन ग्रेप्स बनाना इट्सेट्रा. नेक्स्ट in a dioecious fruit plants production of female plants is possible through a micro propagations. आणि मायक्रो प्रोपागेशन आपण बघितलं होतं त्याच्या अंडर आपण काय करू शकतो तर या डायोशियस फ्रूट प्लांट जे आहेत त्यांचं काय करू शकतो आपण प्रोडक्शन करू शकतो. एक्झाम्पल आहे पपया. नेक्स्ट प्रोडक्शन ऑफ होमोझायगस प्लांट्स बाय डबलिंग हॅप्लॉइड्स हेल्प इन फास्ट मल्टिप्लिकेशन फॉर रेअर स्पीसीज. म्हणजे आपण ज्या रेअर स्पीसीज आहेत कमी आढळणारे स्पीसीज जे आहेत ते आपण काय करू शकतो याद्वारे आपण काय करू शकतो त्यांचं प्रोडक्शन घेऊ शकतो आणि ते फास्टली काय करू शकतो आपण ग्रो करू शकतो. एम्ब्रियो कल्चर टू ओव्हरकम डॉर्मन्सी रेझिंग प्लांटलेट्स सच एज ऑर्किड्स विच आर डिफिकल्ट टू मल्टिप्लाय थ्रू सीड्स. म्हणजे जे ऑर्किड सारखे प्लांट जे आहेत ते काय डिफिकल्ट आहेत ग्रो करण्यासाठी सीडद्वारे काय केलं जातं तर ते ग्रो करण्यासाठी डिफिकल्ट आहेत. मग काय केलं जातं तर या टेक्निकची काय केलं जातं यूज केला जातो. नेक्स्ट इट प्रोसेसेस डिसीजेस फ्री ड्रॉट रेजिस्टंट अँड साल्ट टॉलरंट प्लांट्स. नेक्स्ट द जर्म प्लाझम कॅन बी प्रिझर्व्ड ऑफ लॉंग पिरियड ऑफ टाइम. दिस हेल्प्स इन कंटेनिंग युनिफॉर्म प्लांट टाइप्स दॅन द ओरिजिनल वन. नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी कॅन बी इंट्रोड्युस्ड इन द प्लांट. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनची कॅपॅसिटी काय होते तर याच्यामध्ये येते कशामुळे तर आपण या टेक्निकनी काय केलेले आहेत तर प्लांट्स ग्रो केलेले असतात. इट इज हेल्प इन प्रोड्युसिंग सुपेरियर प्लांट टाइप दॅन ओरिजिनल वन अँड द प्लांट्स विच आर अनेबल टू ग्रो अंडर नॉर्मल कंडिशन्स कॅन बी ग्रो इझिली विथ द टेक्निक. म्हणजे काही प्लांट जे असतील जर ते आपल्या क्लायमेटला काय होतात तर ग्रो होऊ शकत नसतील तर काय केलं जातं तर या इझिली या वेनी काय केले जातात तर ग्रो केल्या जातात आणि नंतर काय केलं जातं तर ट्रान्सफर इन टू दी फील्ड. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस बघा. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. इट इज डिफिकल्ट मेथड ऑफ प्रोपागेशन्स अँड
रिक्वायर स्पेशल टेक्निक अँड स्किल. म्हणजे ह्याच्यासाठी स्पेशल टेक्निक आणि स्किलची काय आहे गरज आहे. कोणीही त्याला तो मीडिया प्रिपरेशन असेल, एक्सप्लांट तयार करणं असेल, कोणीही तयार करू शकत नाही. त्यासाठी रिक्वायर्ड स्किल और टेक्निक काय आहे तर गरजेचे आहे. नेक्स्ट एक्सपेन्सिव्ह sophisticated facilities, trained and specialized techniques are essential. High cost production results from expensive facilities and high labor inputs. इथं लेबरची सुद्धा काय होते तर जास्त प्रमाणात गरज असते. एक्झाम्पल शूट टिप प्रोपागेशन रिक्वायर्स मच हँड लेबर टू ट्रान्सफर इंडिव्हिज्युअल प्रोपागेट्स. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोपागेट्स आपण जे काय करणार आहे तयार करणार आहे त्याच्यासाठी काय लागतं तर लेबरची गरज लागते. हाय व्हॉल्यूम मोर ऑर लेस कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन सिस्टीम और adequate storage facilities stock piled product is required. Contamination or insect infestation can causes high losses in short time. म्हणजे जर त्याला एखाद्या पेस्ट और डिसीजची जर लागण झाली, पेस्ट और डिसीज काय झाला त्याच्यावरती पडला तर हे कसले प्लांट्स असतात नॉर्मली या क्लायमेटला ते म्हणजे एकतर आपण काय केलेलं असतात तर ते लॅबमध्ये ग्रो केलेले असतात आणि जेव्हा आपण फील्डमध्ये ट्रान्सफर करतो त्याच्यावरती एखाद्या डिसीजने हे झाला अफेक्ट झाला तर ते काय होतं तर ते प्लांट डाय होतात. नेक्स्ट इकॉनॉमिक अँड मार्केटिंग आर की टू द सक्सेस ऑफ कमर्शियल प्रोडक्शन अँड डिक्रीजेस जेनेटिक व्हॅरिएबिलिटी. आणि याच्यामुळे काय होतं तर याची जेनेटिक व्हॅरिएबिलिटी जी आहे ती काय होते इथे डिक्रीज होत जाते. हा त्याचा काय आहे डिसएडव्हान्टेजेस आहे. तर आपण आत्तापर्यंत मोड्स ऑफ रिप्रोडक्शनमध्ये होल प्लांट असेल, फ्लावर टिपिकल फ्लावर असेल, सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, नेक्स्ट बडिंग असेल, ग्राफ्टिंग असेल, ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, डिसएडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, ॲपोमिक्सिस असेल, अपोगॅमी असेल, पार्थिनोजेनेसिस असेल, अपोस्पोरी असेल, हे पॉईंट्स काय केलेले आहेत स्टडी केलेले आहेत. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी असेल. नेक्स्ट टिश्यू कल्चर टेक्निक, देअर डेफिनेशन्स, टेक्निक्स, व्हॅरियस टेक्निक्स इन टिश्यू कल्चर अंडर दी मायक्रो प्रोपागेशन, सोमॅटिक सेल जेनेटिक्स, एंथर कल्चर, एम्ब्रियो रेस्क्यू, नेक्स्ट ऑर्गेनेली ट्रान्सफर, ट्रान्सजेनिक प्लांट्स, and last point is methodology involved in tissue culture technique, advantages and disadvantages. हे सगळे पॉईंट्स आपण काय केलेले आहेत या टॉपिकमध्ये स्टडी केलेले आहेत. तर नेक्स्ट टॉपिक इज सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. तो नेक्स्ट लेक्चरला काय करणार आहे आपण कंटिन्यू करणार आहे. थँक्यू.